टॅलेंट वाईज आपण आहोत तेच म्हटलं ना, की नाना पाटेकर आहे की तसा हिंदीत आपला दबदबा आहे त्याचा. तसं आय डोंट नो, म्हणजे मे बी आहेत ते जे झालेत ते कुठेतरी त्यांचं कोणतरी इंडस्ट्रीत असलेलेच झालेत की नवीन येऊन झालं. तसा हिंदीमधला एक शाहरुख खानच आहे. बाकी आमिर खानचे वडील, सलमान खानचे वडील सगळे तिकडूनच आलेत की. आणि आपल्याला ॲज इंडियन्स आपल्याला प्रत्येक वेळेला सगळ्या ठिकाणी कोणतरी एका लीडरचा मुलगा तरी लागतो किंवा ऍक्टरचा मुलगा तरी लागतो. खऱ्या अर्थानं अमिताभ बच्चनच आला आउट ऑफ द इंडस्ट्री, पण ते पण त्याला कुठेतरी अमिताभ बच्चनला एक बॅकिंग होतं इंदिरा गांधीचा म्हणून आला. आणि वडिलांचं पण ते पण कधी होते तिथून नाही आले, पण ते बेसिकली आले काय, इंदिरा गांधींनी सजेस्ट केलं की के अब्बासला टॅलेंट होतं म्हणून ते टिकले. असं कोणी असं बाहेरचा मिळून स्टार झाला नाही कधीच. मला असं वाटतं टॅलेंट म्हणजे मला जसं एक नट सिद्धार्थ जाधव पहिल्यांदा मी ज्याला टेलिव्हिजन बघितलं, मी या नटाला म्हटलं कधीच घेणार नाही, पण ज्याला भेटलो त्याच्यात मी बघितलं की त्याच्या एनर्जीला ना कुठेतरी चॅनलाइज करण्याची गरज होती. त्याच्याकडे जी प्रचंड एनर्जी आहे त्याला ही निडेड गायडन्स, आणि त्याला अजूनही गायडन्स लागतो. म्हणजे मी त्याला कधी कधी खूप ओरडतो याचं बाकीचं काम बघून, पण त्याला गायडन्स लागतं. आणि मी सेल्फिश आहे तसं, म्हणजे मला तर राहिले मला वाटतं काम करायचं. मी तामिळ, तेलुगू, कन्नडा, बंगाली, पंजाबी, इंग्लिश, मराठी, आणि सरप्राइझिंगली मला एक भाषा मला चांगली येते त्यात केलेलं नाही काम, गुजराती. पण बाकी मी सगळी गुजराती आणि मल्याळम राहिले माझं. पण मग तिथला मी तेवढा कॉम्प्लेक्स घेतच नाही. माझं अख्खं युनिट मराठी आहे. माझ्या सेटवर मराठी बोललं जातं. कधी कधी अमिताभ बच्चन म्हणायचं म्हणायचं तुम लोग क्या बोलते समजता नाही, हिंदी में बोलू, म्हणजे गमतीत म्हणायचा. पण मी कधीच तो कॉम्प्लेक्स घेतला नाही. त्यामुळे मी आवडीवर ओव्हर ऑर्डर की मला समोर अमिताभ बच्चन आहे का सलमान खान आहे. त्यामुळे आणि त्या ॲट द एंड ऑफ द डे ते नॉर्मल लोक आहेत. म्हणजे अमिताभ बच्चनला मी कधीच स्क्रिप्ट देत नाही कुठल्या ॲक्टरला, कधीच नाही. म्हणजे मी एकदा सिनेमा ऐकवतो ॲक्टरला, मग एकदा फक्त वाचनाचा कार्यक्रम ठेवतो, एकदाच ऐकून जा आणि नंतर तुम्हाला सेटवर याल तेव्हा सीन मिळेल त्या दिवसाचा. माझी वर्क करायची पद्धत अशी आहे की मी जर का त्याला स्क्रिप्ट दिलं तो त्याची तयारी करून येईल जी मला पटणार नाही, आणि सेटवर मग तो गोंधळ होईल. तो ऍक्टर हवरट असतो ऍट द एंड ऑफ द डे. सीन मला की मी असाच करीन, मी तसाच करीन. तो त्याचं काम करून येतो ना, ही इज इंटेलिजंट इनफ. फक्त मी सेटवर असताना मग मला ते नको असेल तो प्रॉब्लेम होतो, मग मी सीन देत नाही. बरं, असं पण नाही की मी पहिल्या दिवशीच सांगतो मी सीन देणार नाही किंवा स्क्रिप्ट देणार नाही. तर त्यांनी ठरवायचं काम करायचं नाही. मग त्यांना ते कम्फर्टेबल असतो, त्यांना माहिती असतं मी सीन देणार नाही. एकदा वाचतो पण अख्खा सिनेमा त्यांच्यासमोर, मग त्यांना कळायला की काय काय आहे सिनेमा. पण ते मी अमिताभ बच्चनला पण नाही दिला. मी विरोध केला तर पहिल्या दिवशी आहे तर मी देत नाही स्क्रिप्ट. म्हणले का? म्हटलं तू तयारी करून येशील. म्हटलं तू करशील तयारी ती मला पटणार नाही. तर ही वॉज फाईन विथ इट. आणि त्यांनी म्हणजे टू गिव्ह दॅट मॅन क्रेडिट, विरोध करत असताना मी त्या दिवसाचा सीन व्हॅनमध्ये ठेवायचो. मग तो सकाळी व्हॅनमध्ये आल्यावर तयारी करून यायचा. तो सीन तो वाचायचा पण नाही, तर असं पाठी असायचं, येस महेश व्हॉट डू वॉन्ट मी टू डू. ऍक्च्युअली दॅट शुड बी द केस ना. तो डिरेक्टर कशासाठी आहे? तुम्ही नट चांगले म्हणून तुम्हाला घेतलाय, पण काय करायचं हे त्यांनी ठरवायचं असतं. तर त्यामुळे इट वॉज म्हणजे अमिताभ बच्चन सारखं ऍक्टर नाही डिरेक्टरसाठी. तो माणसाला मी सांगितलं कुठल्याही ह्या माझ्या सिनेमात ते अमिताभ बच्चनची सवय आहे असं येतं, प्रत्येक सिनेमात असतं. तर मी म्हटलं मला एकच तुम्हाला सांगायचं काय, म्हटलं हाय नको. म्हणाले का? म्हटलं हाय इज अमिताभ बच्चन. तुम्ही माझ्या पिक्चरमध्ये विद्याधर पटवर्धन नावाचं कॅरेक्टर करताय. तर विद्याधर पटवर्धन म्हटलं माझा हाय करत नाही. तर ते शूटिंगच्या वेळेला कधीतरी सवय होते नाही असं यायचं. मग मी कट म्हटलं की म्हणायचं वाया हाय हाय. तुम्हाला नाही विद्याधर पटवर्धन मराठी आहे म्हटलं. फिर मी म्हटलं मी एक का वाक्य म्हणशील, अख्खा तू हिंदी बोलशील, एक का वाक्य म्हणशील. आणि म्हटलं एक तर तू चुकीचं बोलतो. म्हटलं तू ते सरकारमध्ये लोणच्या बोललास. म्हटलं लोणच्या नाही ते लोणचं. तर ते
राहुल बताया नाही मेरे को बरं तू पर्टिक्युलर आहे तू म्हणलं का नाही मी म्हटलं तू मराठीतच बोलतोयस तू तुझ्या बायकोशी मराठीत बोलतोय बायको तुझ्याशी मराठीत बोलते आम्हाला हिंदीत ऐकायला येते त्यामुळे इट इज नॉट दॅट की तुम्ही मराठी फॅमिली हिंदीत बोलते तुम्ही मराठीत बोलताय फॉर माय कन्व्हिनियन्स मी ती हिंदीत ऐकतोय पण ही नेव्हर एव्हर क्वेश्चन त्याला उत्तर देतो की नेव्हर एव्हर क्वेश्चन संजय दत्तनी कधीच मला संजय दत्त प्रत्येक सीन मी करून दाखवलाय करून म्हटलं हा मला असाच असा हवाय पण इट बिकम्स काही काही असतात त्याच्यातही नट बट्ट असे ढोल पण त्यांना मग थोडं 2-3 वेळा सांगून मग मर बाबा आपल्या कर्माने असं करायचं नापास व्हायची भीती वाटत नाही वा. आत्महत्या का ते म्हणजे कसं असतं की मला कधी कधी वाटतं की गव्हर्नमेंट खूप करतं पण ते पोचतं हा एक रिसर्चचा विषय पण मला कधी फेल्युअरची भीती वाटत नाही मला जर का खूप आतून वाटलं नाही की हा सिनेमा येणं पाहिजे आता माझा एक नवीन पिक्चर होतो बंडखोर माझ्या कुठल्याही सिनेमात तुम्हाला मी बाई वीक दाखवत नाही माझ्या आयुष्यात वेगवेगळ्या स्टेजमध्ये झालेल्या बायकांना त्यांच्यामुळे मी आज घडलेलं आहे दॅट कॅन नेव्हर शो वीक वुमन कारण मी बघितलं नाही आता बंडखोर इज अ ट्रिब्यूट टू ऑल द विमेन आय सी आणि 6 बायकांचा पिक्चर आहे आणि आय एन्जॉय डुईंग इट तो खूप वर्षापूर्वी लिहिलेला तो त्याचा काय म्हणतात त्याला हे आत्ता मिळाला आत्ता संपवला मी तो आणि कॅमेऱ्याच्या मागे म्हणजे दिग्दर्शक किंवा निर्माता म्हणून. हो मराठी कधी नट की दिग्दर्शक वास काही नाही मी म्हणजे थोडासा आहे मवाली त्यामुळे मजा वाटली काही अवघड वाटलं खूप ओरडतो मी सांगितलं ना मी किंवा नट म्हणून काम करतो मी अजिबात माझ्याचा डिरेक्टर घेऊन जात नाही तिथे तो डिरेक्टर माझं कायम म्हणणं आहे की तो डिरेक्टर इज द बॉस एक नाव मला सारखं डोळ्यासमोर त्याचं नाव आहे बाबा आमटी म्हणजे त्या माणसाला सिनेमा का झाला नाही याचं मला खूप वाईट वाटतं म्हणजे मला पु ल देशपांडेबद्दल खूप आदर आहे तुम्ही मला सिनेमा काढून मी केला आणि मला खूप आवडतं मला सुनील गावस्कर खूप आवडतो आणि मला राज ठाकरे खूप आवडतो आणि ते तर तुमचा मित्र पण आहे मित्र नंतर आहे पण माणूस म्हणून प्रॉब्लेम काय आहे खरा माणूस आहे तो त्यामुळे मी पॉलिटिकल काही म्हणत नाही त्याची पॉलिटिकल पार्टी काय म्हणत नाही माणूस म्हणून म्हणजे मला रात्री 3 वाजता प्रॉब्लेम झाला तर मला माहिती आहे एका माणसाला फोन केला तो उभा राहिलीच राज ठाकरे किंवा करून पस्तावलं लग्न 2 केली आहे तेवढं सांगतो करणार नाही असं म्हणू शकत नाही पण असं काही नाही आहे म्हणजे मला तेच म्हटलं जसं आय डोंट माइंड फेल्युअर त्यामुळे मी करतो आता एकदा त्याच्यात नाही मला सक्सेस मिळालं ते नाही करणार असं आहे ना पण असं काही नाही आहे की मी केलं की ज्याचा मला खूप त्रास होतो आज नाशिकवाल्यांना मी काय सांगणार नाशिकचा एक पोरगा भेटली अत्यंत सुंदर काम करतोय प्राजक्त आणि त्याने टिचून दाखवलंय मुंबईतल्या लोकांना की नाशिकची ताकद प्राजक्त किंवा सिद्धार्थ वेडात मराठी वेगळं दौडले सात तो येईल 1 जानेवारी 2000 तो अडकलेला मध्ये पिक्चर पण आता आम्ही त्याचं काम सुरू केलं 1 जानेवारी 2027 ला रिलीज होईल